बुलेटिनची सुरुवात वैष्णवी हगवणेशी संबंधित बातमीनं आपण करूया। पिंपरीमधील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी हगवणेंच्या वकिलांनी काल काही खळबळजनक दावे केलेले आणि वैष्णवीच्या चारित्र्यावरतीच बोट उपस्थित केलेलं। त्यानंतर हगवणे कुटुंबियांच्या विरोधात तुफान संतापही व्यक्त केला जातोय। वैष्णवीच्या वडिलांनी या सगळ्या आरोपांच्या नंतर आज एक पत्रकार परिषद घेतली आणि हे आरोप फेटाळून लावले। आपली मुलगी तर गेली आहे, पण आता तिच्या चारित्र्यावरती तरी शिंतोडे उडवू नका अशी कळकळीची विनंती त्यांनी केली। माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट शिंतोडे उडवू नका। एका हतबल बापाची ही विनवणी काळीज पिळवटून टाकणारी आहे। माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट शिंतोडे उडवू नका। सासरच्यांनी हाल हाल करून मुलीला मारलं आणि आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत। आपली काळी कृत्य लपवण्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करू नका अशी विनवणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे। पण वकील साहेबांना मला कालच्या याच्यावरून एकच सांगायचे की साहेब, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलं बाळा असतील, एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट शिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी केलेले सगळे दावे तिचे वडील अनिल कसपटेंनी फेटाळून लावले। या आरोपांवर बोलताना त्यांनी हगवणे कुटुंबाची पुन्हा एकदा पोलखोल केली आहे। वैष्णवीच्या कुटुंबानं लग्नात जावयाला अनेक महागड्या वस्तू दिल्या, त्याची यादी कसपटेंनी वाचून दाखवली। 18/9/2024 मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याचे EMI भरतोय। ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या। माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी, अधिक महिन्यात जावायला चांदीचंच ताट पाहिजे। हगवणे कुटुंबाकडे 5 कोटी रुपयांच्या कार असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला। हा दावा कसपटेंनी फेटाळून लावलाय। तसंच हगवणेंना दिलेली फॉर्च्युनर कार का दिली याचं कारण सांगितलं। 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG हेक्टर गाडी बुक केलेली आहे। फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG हेक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली, 50,000 रुपये डिपॉझिट केले, त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले। तर ही त्याची रिसिप्ट MG हेक्टर बुक केली। त्यांनी माझ्याशी वादावादी केली, वादावादी चांगलीच केली। मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पेटून देईन, मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे। तर त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लग्नात दिली। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ हगवणे कुटुंबाच्या निकटवर्तीय निलेश चव्हाणकडे सोपवण्यात आलं होतं, पण चहूबाजूनं दबाव वाढल्यानंतर कसपटे कुटुंबाकडे वैष्णवीचं बाळ सोपवण्यात आलं। त्यावरून कसपटेंनी सवाल उपस्थित केलाय। माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं प्रभात रोडला हगवण्यांच्या घरी गेले। हगवणे म्हणजे जयप्रकाश हगवणे, राजेंद्र हगवण्याच्या घरी हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले। घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे, बाळाला आमच्याकडे दे, त्यावेळेस निलेश चव्हाणनी बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले, तुम्ही कोण, तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण, यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही। निलेश चव्हाण सुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला। वैष्णवीच्या वडिलांनी पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला। सुपेकर हे हगवणेंचे नातेवाईक आहेत। वैष्णवीच्या कुटुंबाला धमकवण्यासाठी हगवणे कुटुंबाकडून सुपेकरांच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप कसपटेंनी केलाय। यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही, त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं
आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक हगवणे माझ्या घरी येऊन 2 कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले. हावरट हगवणेच्या बचावासाठी त्यांच्या वकिलांनी कसपटे कुटुंबाचे आरोप खोटे ठरवले. इतकंच काय तर वैष्णवीचं अफेअर सुरू असल्याचं सांगत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. मात्र तिच्या वडिलांनी पुराव्यासकट आपले आरोप सिद्ध केले. हगवणेंच्या काळ्या कृत्यांना कागदपत्रांसहित त्यांनी उघडं पाडलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवणं. तर वैष्णवीच्या